राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि चिदानंद रूप चेतवीते एक चिदानंदी रूप चेतवीते एक चिदानंद रूप चेतवीते एक चिदानंद रूप चेतवीते चिदानंद रूप चेतवीते एक चिदानंद रूप चेतवीते एक चिदानंद रूप चेतवीते एक चिदानंद रूप चेतवीते एक पडा गुणागुणी दावी अनेक एक पळा गुणागुणी दावी अनेक एक पणे गुणागुणी दावीची अनेक एक पळे गुणागुणी दावीची अनेक आदि अंत गुण सर्वत्र निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण गुणासी अगुण भासती ना
सर्वत्र निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी चिदानंद रूप चेतविते एक चिदानंद रूप चेतविते एक एकपणे गुणागुणी दावी अनेक एकपणे गुणागुणी दावी अनेक आदि अंति एक आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण गुणासी अगुण भासकीना कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले गती बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नंदानंदनु बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नंदानंदनु आदि अंति एकू पूर्ण सनातनगे माये आदि अंति निर्गुण आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण गुणासी अगुण भासकीना महाकैवल्य तेजोनिधी श्री माऊलींच्या 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अभंगगाथेच्या चिंतनाचा सुरू असलेला हा उपक्रम या उपक्रमात प्रस्तुत प्रसंगी माऊलींच्या गाथेतील प्रथम 8व्या क्रमांकाचा हा अभंग असून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी गुणांच्या पलीकडचा असलेला रूपगुणांच्या पलीकडे असलेला पण रूपगुणात परिणत झालेला पांडुरंग परमात्मा कसा आहे याचं एका नूतन पैलूंनी गेलेलं ऑब्झर्वेशन दिग्दर्शन असं आपल्याला कळतं. आत्तापर्यंत काही पैलू आपण पाहिले आणि सर्वोत्कृष्ट वर्णन करणारा पांडुरंग कांती हा अभंगही आपल्या अल्पमतीनं मोडक्या तोडक्या बुद्धीनं पाहण्याचा प्रयत्न केला. या अभंगात श्री ज्ञानेश्वर माऊली श्रुतींच्या नेत्रानं भगवान कसा आहे सांगतात. श्रुती काय म्हणते आहे, वेदवचन काय अशा प्रकारचं म्हणतं. एक गोष्ट आहे, आपल्याकडे वेदाला जितकं प्रामाण्य तितकंच संतवचनाला प्रामाण्य आहे, काही कमी नाही. उलट वेदवचन आपल्याला आकलन न होणारं न कळणारं आहे आणि संतवचन आपल्याला जवळ येऊन पाठीवर डोक्यावर तोंडावर हात फिरवून प्रेमानं उच्चारलेलं ते आप्तवाक्य आहे. संतवाक्य म्हणजे आप्तवाक्य आहे. वेदाचं वाक्य हे आज्ञापक वाक्य असतं बरं का, पितृसंमित वाक्य असतं, आज्ञा म्हणून असतं. हे तुम्हाला करायचं आहे, हे असंच आहे. तिथे पुढे हू तू करायचं नाही, बोलायचं नाही, शंका नाही विचारायची, असं वेदाचं वचन आहे. पण वेदवचनाच्या ग्रहणातही अशी परंपरा आहे की वेदानं सांगितलेलं महावाक्याचं वचन नुसतं आपण वेदात वाचून आपल्याला ग्रहण होत नाही. त्याकरता तेच वेदाचं वचन पण एक आप्तवाक्य म्हणून कोणीतरी आपल्या म्हणून सद्गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश घ्यावा लागतो.
वेदात वाचून आपल्याला कळत नाही. म्हणजे वेदाला आपलं वाक्य आपल्या हृदयात बसवायचं जर असेल तर त्यालाही संतांच्या मार्फत बसवावं लागतं की तुम्ही याला ज्ञान द्या असं वेद म्हणतो. वेदालाही आप्तवाक्याची आवश्यकता अशा प्रकारची आहे. तर संतांचं जे वाक्य आहे ते आप्तवाक्य अशा प्रकारचं आहे. म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी, वेदांचे सिद्धांत ते आपल्याकडे विश्वासानं घेऊन आपल्या अंतःकरणात त्याचा परिपोष करून ते वेदाचं वाक्य अनुभवापर्यंत नेऊन तो झालेला अनुभव, ऐका, ते वेदाचं वाक्य त्याचा झालेला अनुभव आणि तो अनुभव पुढच्या व्यक्तीला किंवा पुढच्या शिष्याला द्यायचा आहे, त्याला तो प्राप्त झाला पाहिजे अशी करुणा त्यांच्या अंतःकरणात निर्माण होते. म्हणजे वेदाचं वाक्य, त्याचा अर्थ, त्याचा आलेला अनुभव आणि तो देण्याची तयारी आणि ज्याला द्यायची त्याला झाला पाहिजे ही त्यांची संकल्पना. इतक्या 5 गोष्टी त्या आप्तांच्या जवळ असाव्या लागतात. ते आप्त वाक्य जेव्हा कानावर पडतं शिष्याच्या, तेव्हा कानावचनाची आहे भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवणी एक जो, अशा प्रकारचं ते वेदवचन मनुष्याच्या मध्ये हृदयामध्ये येतं. अशी गोष्ट आहे. बोलच हे होतो मी आपल्याला की वेदवचनाचं प्रामाण्य जितकं आहे तितकं किंबहुना काकणभर जास्त हे संत वचनाचं प्रामाण्य अशा प्रकारचं आहे. परंतु संत आपलं वचन आपल्याला सांगताना वेळोवेळी वेदाचा आधार घेतात, वेदाला महत्त्व देतात, वेदाला मूल्य देतात. वेदाला, शास्त्राला, पुराणाला सोडून कधीही संत बोलत नाहीत. आणि संतांच्या वचनाचं आणि संतांच्या संतत्वाचं महत्त्व वेदशास्त्र पुराणं कधीही कमी करीत नाहीत. असे ते परस्परावलंबित, परस्परं भावयंतः या दृष्टीने आपल्याकडे येतात. पण आपल्याला सगळ्यात जवळचे संत आहेत की ते आपल्याला जवळ येऊन काही सांगतात. म्हणून वेदानं सगळं काही सांगितलं ते सगळंच काही घ्यायचं नसतं बरं का. हां, काय उदपाने काय सर्वत्र संपलं अनर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. भगवद्गीता हे सांगते वेदाचं सगळंच ऐकायचं नसतं, कारण वेदानं सगळ्यांच्या करता सगळं सांगितलं असतं. आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. गंगा भरून वाहते म्हणून आपल्याला लागेल तेवढंच ओंधळभर प्यायचं आहे. ते एवढं पिता येत नाही म्हणून उपवासी मरायचं नाही आणि एवढं पोट भरून पण मरायचं नाही. तर आपल्याला जगण्याकरता ते वापरायचं. हे जसं तैसे वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, तर आपण घेते आपुले आरतीची जोगे, अशी गोष्ट आहे. उदकमय जरी झाले सकळ तरी आरतीची जोगे घ्यायचे. त्याप्रमाणे वेदाचं वचन घ्यायचं आहे. पण संतांचं वचन मात्र असं आहे की ते काही घ्यावं काही सोडावं असं नाही, ते सगळं स्वीकारावं लागतं. संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण. संतांचं प्रत्येक वचन जन्माधिक दुःखांचं निवारण करण्याकरताच असतं आणि ही गरज सगळ्या जीवांना A to Z जीवांना आहे. म्हणून त्यांचं सगळं अशा प्रकारचं ऐकावं. म्हणून पांडुरंग परमात्मा जरी आपल्या समोर असला, महाराष्ट्रात असला, पंढरपूरला असला, विटेवर असला, त्याला आपल्याला पाहता येत असलं तरी कसं पाहावं हे आपल्याला संतांनी शिकवावं लागतं. तो जगाचा बाप आहे, पण जगाच्या बापाकडं कसं जावं हे जगाच्या आईनं शिकवावं लागतं. की बाळा, तुझे हे पितृचरण आहेत, तुझे वडील आहेत, याला नमस्कार कर. नमस्कार करताना कान धर, 2 खाली वाक, स्वतःच्या नावाचा गोत्राचा उच्चार कर आणि मी तुम्हाला अभिवादन करतो असं म्हण. मग नम्रपणे पायावर डोकं ठेव, हे आईनं शिकवावं लागतं. मग पित्याची प्रसन्नता होते. त्याप्रमाणे माऊलींच्यासारख्या संतांमार्फत देवाला शरण जावं लागतं. या दृष्टीनं जरी असलं तरी पण पांडुरंग परमात्मा ज्ञानदेवांनी पाया रचला याचे अनेक अर्थ
मोठे मोठे विद्वान करतील, पण याचा हाही एक मुख्य अर्थ अशा प्रकारचा आहे की हा पाय आहे की वारकरी संप्रदायाच्या हृदयाचं हृदयरत्न म्हणून जर उपास्य दैवत पांडुरंग आहे, तर तो पांडुरंग म्हणजे काय आहे, याचं स्वरूप काय आहे, याचा स्वभाव काय आहे, हे संतांनी आपल्याला सांगावं लागतं. आणि वारकरी संप्रदाय किंवा कोणताही संप्रदाय तो प्रमाण असतो की ज्याला वेदाचं प्रमाण आहे, जो आस्तिक आहे, वेद मानणारा आहे, तो संप्रदाय आपल्याकडे प्रचलित असला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाला जर पायाभूतत्व द्यायचं आहे, तर त्याच्या श्रद्धेचं स्थान असलेलं जे पांडुरंग रूप आहे ते कसं आहे, ते स्वरूपानं कसं आहे हे सांगितलं पाहिजे. ते स्वरूपानं परब्रह्म आहे असं सांगितलं पाहिजे, तर त्याला पूर्ण किंमत. आणि तीच गोष्ट वेद प्रामाण्यानं सांगितली पाहिजे, म्हणजे ते अधिकृत अशा प्रकारचं होतं. म्हणून संप्रदायाचा पाया हा परब्रह्मधिष्ठित असून वेद प्रामाण्ययुक्त आहे हे सांगण्याकरता या सगुणाचं वर्णन करता करता जे अनेक पैलू सांगितले, त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा वेद प्रामाण्याचा पैलू आहे. ज्ञानेश्वर माऊली एक सिद्धांत सांगते या अभंगाच्या सुरुवातीला, चिदानंद रूप चेतविते एक. चिदानंद रूप चेतविते एक. काय झालं की ज्याप्रमाणे बटन दाबलं की यंत्र सुरू होतं, आपल्याला माहिती ना, बटन दाबलं की कारखान्यातली यंत्र भडभड 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 सुरू होतात, अशी गोष्ट आहे. कळसूत्री बाहुली, सूत्रधार्यानं सूत्र हरवले की ते नाचायला लागते, त्याप्रमाणे हे सगळं जग जे नाचतंय, जग जे बागडतंय, जग जे धावपळ करतंय, जगात जी चेतना आली, शरीरात चेतना आहे, प्राणात चेतना आहे, इंद्रियात चेतना आहे, मनात चेतना आहे, बुद्धीत चेतना आहे, सगळीकडे चेतना आहे. अशा प्रकारची ही चेतना या जगाची आहे की त्याला कोणाची आहे हा प्रश्न येतो. रूप सांगायचे पांडुरंगाचं, प्रामाण्य सांगायचे श्रुतीचं, आणि रूप सांगायचे दृश्य जगाचं. ही माऊलींची किमया आहे. तर हे आपणहून चेततं का? आपणहून जर ते चेतत असलं, म्हणजे चेतन दिसत असलं, तर एखादे बुढे बाबा, म्हातारे बाबा मरण पावल्यावर त्यांना म्हणा उठा आणि हा चहा प्या एकदा. त्यांना उठता येऊन उठून चहा पिता येतो का? नाही येत. का? त्यांची शक्ती कोणीतरी काढून नेली आहे. शक्ती काढून नेली. हां, देती घेती परत गेली, तुकाराम महाराज म्हणतात. देण्या घेण्याची परत जी शक्ती होती, ऊर्जा होती, ती निघून गेली. का निघून गेली? का नेली त्यानं? तर त्यानं दिली होती म्हणून त्यानं नेली. ज्याची होती त्यानं नेली, ज्याची होती त्यानं नेली. जावयाला मुलगी प्रतिगृह्यता म्हणून प्रदान केली, दिवाळीला आणली आणि मध्येच आला, तुम्हाला नाही ठेवायची, मला माझ्याकडे अडचण आहे, नेली. लोक म्हणले पोरगी मध्येच का गेली? जावयाने नेली. का नेऊ दिली? अहो ज्याची होती त्याने नेली. त्याप्रमाणे यातली चेतन शक्ती जर जाते तर ती कोणीतरी दिली आहे. ती कोणी दिली आहे त्याचं उत्तर सिद्धांताच्या दृष्टीनं या अभंगात चिदानंद रूप चेतविते एक. चेतविते एक चिदानंद रूप आहे आणि ते एक चेतवित असं का म्हटलं तर चिदानंद रूप म्हणजे सच्चिदानंद रूप. सच्चित आनंद आहे त्याचंच आहे, म्हणजे ब्रह्मरूप म्हणजे परमात्मा रूप. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. आचार्यांनी म्हटलंय ना, जगद्गुरु शंकराचार्यांनी चिदानंद रूपम हे जे स्तोत्र केलं त्यात शिवोहम शिवोहम असं म्हणतात, अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊलींची तीच योग्यता. अहम देवनी शंभू शांभवी झालो.
असा मी चिदानंद रूप आहे. तर चिदानंद रूप जे आहे परमात्म रूप आहे ते एक रूप आहे आणि ते एक रूप या सगळ्या जगाला चेतवत आहे. एक म्हणण्यातलं औचित्य असं आहे की हे सगळं जे आहे हे सगळं अनेकत्वानं अनंतत्वानं भरलेलं जग आहे. या जगाला एकच चिदानंद रूप चेतवित आहे. एकच चिदानंद. एक बटन झालं की 50 लाईट एकदम लागतात. जशी योजना असेल तसं तेवढं लागतं. एक असलं की लिफ्ट, एक बटन दाबलं की लिफ्ट सुरू होते. हे जसं विजेवरचं आहे त्याप्रमाणे भगवंताकडे याचं बटन आहे आणि ते दाबल्यामुळे हे सगळं जग चालतं आहे. कोणाची निर्मिती होते, कोणाची पुष्टी होते, कोणाला तारुण्य येते, प्रौढत्व येतं, वृद्धत्व येतं आणि कोणी जातं त्याच्याच इच्छेने जातं. चेतना द्यायची की काढून घ्यायची. चिदानंद रूप चेतविते एक. पण एक चेतवित काय चेतवित? तर ते चेतवित असताना चेतणारे मात्र अनेक असतात. पण त्या चेतणाराची संख्या, चेतणाराची सत्ता, चेतणाराची सत्ता आणि चेतविणाराची सत्ता ही भिन्न भिन्न आहे. चेतविणाऱ्याची सत्ता ही माईक असल्यामुळे ती त्या ठिकाणी त्याच्याकडे अध्यस्थत्व आहे, त्याच्याकडे सत्ता नाही. म्हणून त्याची प्रातिभासिक सत्ता किंवा व्यावहारिक सत्ता आहे चेतणाराची आणि चेतविणाराची पारमार्थिक सत्ता आहे. म्हणून या अनेकांना तो चेतवितो. तर ज्या चेतणाऱ्या जगाच्या भिन्न भिन्न प्राणीमात्रांची प्रातिभासिक सत्ता आहे श्रुतीच्या अजातवादाच्या दृष्टीनं, तर त्या सत्तेत असलेलं जे जग आहे त्याचं अधिष्ठान आहे ते मात्र पारमार्थिक सत्तेतलं हे चिदानंद रूप आहे. म्हणून सत्तेची भिन्नता हा भाग जर बाजूला काढला तर चेतनावर आणि चेतविणारं एकच आहे असा एक शब्दाचा अर्थ करता येतो. चिदानंद रूप चेतविते एक. चेतविणारं एक आहे आणि चेतणारंही एक आहे अशा प्रकारचा त्याचा अद्वितीयत्वाचा भाव आहे. त्याचं कारण एकपणे गुणागुणी दावी अनेक. बरोबर आहे ना? एकपणे ते एकच असून ते अनेक न होता गुणागुणी दावी अनेक. गुण आहेत मायेचे आणि गुणी आहे जीव. त्या गुणाचा अभिमान घेणारा जीव आहे. तर परमेश्वराचा अंश असणारा जीव आणि परमेश्वरावरच अध्यस्त असलेली माया, तिच्या अंतर्गत असलेले गुण, ते गुण जेव्हा आपल्याकडे हा जीव घेतो तेव्हा तो त्याचा अभिमान म्हणतो. मला गाता येतं, मला प्रवचन करता येतं, मला फॅक्टरी चालवता येते, मला गाडी चालवता येते, मी हे करतो, मी ते करतो, मी 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 म्हणतो. पण गुणी जो जीव आहे तोही त्या चिदानंदाचाच अंश आहे, म्हणजे तद्रूप आहे. आणि त्याच्यावर भासणारी जी माया आहे ती माया अनेकत्वाला दाखवते. म्हणजे मायेच्या द्वारा तो अनेकत्वाला गुणागुणी रूपाने दाखवतो. एकपणे अगुणी अनेक गुणा दाखवी. एकपणे अगुणी अनेक गुणा दाखवी. अनेक गुणाला तो एकपणा न मोडता त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे चेतणारा एक, अग्नितत्व एकच असतं. ते काडीत येतं, काडी दिव्याला लावल्यावर दिवा चेततो, मग ते दिव्याने दुसरा दिवा लागतो, तिसरा दिवा लागतो. अग्नितत्व एकच आहे, फक्त एकमेकाला लागण्याचा व्यवहार दिसतो. त्यापणे एकपणे गुणागुणी दावी अनेक. परमात्मा चेतविणारं जे तत्व आहे ते एकच अशा प्रकारचं आहे. पण हे गुणागुणी दाखवतो. त्याचं कारण मध्ये माया मानावी लागते आणि जीव मानावा लागतो. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यौवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋथेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. भासमान तमरूप असलेली विद्या अविद्या माया ही त्या ठिकाणी असल्यामुळे परमात्मतत्व एकमेव आहे. चतुश्लोकी भागवतात
भगवंतानं स्वतःचं स्वरूप अहमेवा समेवाग्रे सृष्टीच्या आधी, सृष्टीच्या मध्ये, सृष्टीच्या नंतर इथे वर्णन तेच सगळं अशा प्रकारचं आहे. म्हणून वेगळं चतुश्लोकी भागवत सांगण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं एकच अनेकांना चेतवितं आणि तेच गुणागुणी विभाग करतं. अनेकत्व दाखवतं आणि गुणागुणी विभाग करतं अशी गोष्ट. गुणागुणी विभाग करतं म्हणजे काय? गुण वेगळा आणि गुणी वेगळं. माझ्या ठिकाणी हे गुण आहेत, कधी त्याच्याकडे असतात कधी नसतात, पण हा विभाग करतो. पण सगळ्यांचं चेतवितं म्हणजे प्रेरणा देणारं, चेतना देणारं एकच आहे असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे ज्ञानोबारायांना. असं आहे की हे सगळं जग रूपवान आहे आणि भगवान तर अरूप आहे. अरूप आहे. अरूपापासून रूपाची व्यक्तित्व होतं कसं, ही गोष्ट आपल्याला जगात पाहताना क्षणोक्षणी जाणवते. क्षणोक्षणी जाणवते. काय जाणवते? आईच्या पोटात मूल तयार होतं आणि जन्म दिला म्हणजे अगदी माणसासारखं माणूस, मुलासारखं मूल अशा प्रकारचं असतं. गोंडस असतं, गोरपाण असतं, छान असतं, त्याला मऊपण असतं, त्याला केस, त्याला नखं, त्याला सगळं असतं. ते वाढत अशा प्रकारचं चालतं, वाढत चालतं. अशा प्रकारे 84 लक्ष योनीतल्या सगळ्या प्राण्यांचं असं त्या ठिकाणी होतं. बरं, नुसतं होत नाही, नुसतं होत नाही. मुलामुलीचं लग्न झालं, यांना तो मुलगा होणार आहे, पण हा मुलगा कसा असेल, हा मोठा झाल्यावर याचं रूप कसं असेल, याची दृष्टी कशी असेल, याचं बोलणं कसं असेल, आवाज कसा असेल, याचा स्वभाव कसा असेल, याचे गुण कसे असतील, याच्या बुद्धीतली आकलन शक्ती कशी असेल, हे ते मोठं होण्याच्या अगोदर आईबापाला तरी, सख्या आईबापाला सांगता येतं का? सांगा, नाही सांगता येत. तर मागच्या संस्काराप्रमाणे ते बरोबर घडतं आणि ते पक्व दशेला आल्यानंतर ते त्याचे स्वभाव, त्याचं सगळं येतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व ही प्रत्येक संस्था असते, स्वतंत्र संस्था असते एक व्यक्तिमत्व म्हणजे. आणि हे सगळ्यांचं भरण पोषण, या सगळ्यांचं मोठं होणं, या सगळ्या त्यातले गुण स्वभाव सगळे त्या ठिकाणी वाढवीत नेणं, हे कोण काम करतं? हे कोणीतरी केल्याशिवाय होतं काय? दाणे भूमीत शेतकरी पेरून ते झाकून मोकळा होतो, घरी जाऊन झोपतो, 8 दिवसाने येतो, ते उगवून छान अगदी सगळ्या लाईन लागलेल्या असतात, रांगा पडलेल्या असतात, लवलवीत बाहेर येतं. हे कोणी केलं? हे कोणी करत? हे कुठून झालं? हे जिथून झालं तिथं रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, तिथे काहीच नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली 3ऱ्या चरणात म्हणतात, अरूपी आदि अंती कैसे झाले अरूपी. कैसे झाले अरूपी, कैसे झाले अरूपी, गुणी गुणवृत्ती. गुणी गुणवृत्ती एकी आहे काय? सगुण पाहता अंतरले गती. कैसे झाले अरूपी, गुणी गुणवृत्ती. कैसे झाले अरूपी, गुणी गुणवृत्ती. कैसे झाले अरूपी, गुणी गुणवृत्ती. कैसे झाले सगुण पा
श्रुती सर्वत्र निर्गुण. आरोपी कैसे झाले आरोपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले गती. माऊलींची अवघड भाषा आहे. तर हे आरोपी कसं झालं? हे आरोप असलेलं ब्रह्मतत्व आणि हे सगुण पसरलेलं संपूर्ण विश्व आणि या विश्वात त्याचे दिसणारे पडसाद हे त्या ठिकाणी कसं आहे? ब्रह्मण्य निर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः कथं चरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे. या सुरुवातीला आपण जे बोललो होतो की श्रुती मातेच्या दृष्टीनं पांडुरंग कसा आहे हे ज्ञानेश्वर माऊली यात एक नवीन मुद्दा म्हणून सांगतात. तर त्याचं हे इथे आहे. श्रीमद भागवतात एके ठिकाणी परीक्षितानं राजानं शुकदेवांना विचारलेला प्रश्न, हे ब्रह्मन हे गुरु. वेदस्तुतीच्या सुरुवातीला दशमस्कंदाच्या शेवटी वेदस्तुती नावाचं एक जबरदस्त प्रकरण आहे वेदव्यासांनी निर्माण केलेलं. 27 मंत्राचं हे प्रकरण आहे. आणि त्यात भगवती श्रुती भगवंताला कशी जागविते, काय प्रार्थना करते याचं वर्णन श्लोकबद्ध केलं आहे. आणि त्या श्लोकातली जी पदं आहेत, त्या 27 श्लोकातली जी पदं आहेत ती सगळीची सगळी बहुतेक पदं कुठल्या तरी श्रुतीच्या आधाराने श्रुतीच्या समान अर्थी आहेत. म्हणून पूज्य श्रीधराचार्यांच्या मान्यवर असलेल्या टीकेत कोणतं पद हे कोणत्या श्रुतीला अनुसरून आहे त्या श्रुतीचा उद्घोष करून त्यांनी ते अर्थात त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिलं आहे. आणि त्याच्यावरही पुन्हा विस्ताराची वंशीधरांची टीका अशा प्रकारची आहे. हे सगळं अलौकिक आहे. या वेदस्तुतीच्या पूर्वी राजानं प्रश्न विचारला की अशा प्रकारचं हे हे आहे काय आहे? तर श्रुती भगवंताचं जे वर्णन करतात, परमात्मा श्रीहरीचं म्हणजेच पर्यायानं पांडुरंगाचं जे वर्णन श्रुती करतात, तर त्या श्रुती गुणवृत्ती आहेत. गुणवृत्तया हे श्रुतीचं नाव आहे एक प्रकारचं. तर जी श्रुती निरनिराळ्या गुणांचं वर्णन करते, निरनिराळ्या वृत्तींचं वर्णन करते, निरनिराळ्या क्रियांचं वर्णन करते, जगाचं वर्णन करते, आणि ज्या वेळेला हे जग ज्याच्यापासून झालं त्या निर्गुणाच्या वेळेला श्रुती थांबते, नेती म्हणते. तर अशा प्रकारच्या श्रुती या वर्णन करताना या निर्गुणाच्या वर्णनात कसं चालतात, त्यांना कसं ते वर्णन करता येतं, या प्रश्नातून वेदस्तुतीचं प्रकरण उदयाला पावलेलं आहे. राजाचा सुंदर प्रश्न अशा प्रकारचा आहे. त्यावेळेला शुकदेवांनी आणि त्या ठिकाणी सांगितलं ते नारद आणि नारायण ना, नारद नारायणाच्या संवादाचा प्रश्न त्या ठिकाणी सांगितला की हाच प्रश्न देवर्षी नारदांनी यांना विचारला. कोणाला? ब्रह्मदेव. नारायणाला विचारलं. हे नारायण कोण? तर भगवान नारायण कलियुगाला आरंभ होताना आणि नरांना बरोबर घेऊन हे दोन्ही नरनारायण बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी तपश्चर्या करायला गेले. हे तपश्चर्या करतात म्हणून नरनारायणाची तपस्थली असे 2 डोंगर आहेत बद्रीनारायणाच्या ठिकाणी. मग लक्ष्मी तिथे बोरीच्या झाडाचं रूप घेऊन त्यांची सेवा करायला आलेली आहे. नारद मुनी जात असतात. आजही ज्या वेळेला बर्फ पडून मंदिर बंद होतं बद्रीनारायणाचं, त्यावेळेला काय होतं की ज्यावेळेस उन्हाळ्यात ते उघडतं त्यावेळेस बद्रीनारायणाची भगवंताची ताजी पूजा केलेली असते. आणि अशी श्रद्धा आहे की रोज ज्यावेळेला पुजाऱ्यांची पूजा बंद होते बर्फाच्छादनेमुळे, त्यावेळेला नारदजी रोज पूजा येऊन करतात.
म्हणून बद्रीनारायणाकडे सतत जातात. त्यावेळेला त्यांनी हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा शुकदेवजी म्हणतात, त्यांनी जे त्यांना उत्तर दिलं त्याचाच अनुवाद मी करून श्रुती निर्गुणाचं वर्णन कशा पद्धतीनं केव्हा कसं करतात याचं वर्णन तुला त्या ठिकाणी सांगतो. त्यावेळेला नारदांनी नारायणाला विचारलं की हे कसं आहे हा प्रश्न. तेव्हा त्यांनी उत्तर देताना म्हणलं, नारदजी एकदा आणि मेरू पर्वताच्या ठाई सर्व ऋषीमुनींची एक बैठक झाली होती आणि त्या ऋषीमुनींनी या विवाह प्रसंग का हां त्या ऋषीमुनींनी यांना त्या चर्चेत हा विषय हाताळला होता. पण नारदजी तुम्ही त्यावेळेला हजर नव्हता. तुम्ही श्वेतदीपाच्या श्वेत भगवंताच्या दर्शनाला त्यावेळेला गेला होता म्हणून ती चर्चा झाली. तर ऋषींच्या झालेल्या चर्चेचा अनुवाद नारदांच्या जवळ त्यांना कळण्याकरता नारायणाने केला आणि त्या संवादाचा अनुवाद परत शुकदेवांनी इथे केला आणि त्यातून हे वेदस्तुतीचं वर्णन हे केलं की वेद भगवंताची स्तुती केव्हा आणि कसं करतात. आपली जी परंपरा आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे पांडुरंगाच्या पुढे जर काकडा भजन होतं, मी तर म्हणतो कीर्तन प्रवचन इतर ठिकाणचं भजन यापेक्षा भगवंताला पहाटच्या वेळेला प्रसन्न मनानं आडविण्यासाठी जे संतांनी जे अभंग केले ते जर आपण भावुकपणे आपल्याला जर सूर ताल असेल तर त्या पद्धतीनं आपण जर रोज काकडा भजन केलं तर देवाला आळविल्यानं देव प्राप्त होतो. या दृष्टीने या काकडा भजनाचं साधन हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. त्यात देवाला उठवलं जातं ना, उठा उठा प्रभात झाली चिंताश्री किंवा उठा सकळ जन उठले नारायण, ऐसी विनविता रुक्मिणी नाही चंद्रभागे वाळवंटी, प्रातस्नानासी जनदाटी, आता येतील उठा आपुले भेटी उठी 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 गोविंदा. गोविंदा उठा, रुक्मिणी उठवते, भक्त उठवतात, बडवे देवाला उठवतात, पुजारी देवाला उठवतात, सेवक माऊलींना उठवतात. आणि ही पद्धत राजे रजवाड्यापासून आहे. कैकेयीच्या महालात तिनं वर मागितल्यामुळे दुःखानं विवळत पडलेले दशरथ महाराज होते. त्यावेळेला भाट बंदीजन हे त्या ठिकाणी वाद्य वाजवीत तिथे उठवायला आले होते असं रामायणात वर्णन आहे. तेव्हा राजपुत्रांना राजाला जसं उठवलं जातं, देवाला उठवलं जातं. यशोदा माता कृष्णाला उठवते, श्रीकृष्णा उठ बाळा, गोपाळ आलेत, हे जसं आहे त्याप्रमाणे या सगळ्या उठविण्याच्या प्रकरणाच्या परंपरेच्या मूळ परंपरा ही आहे की ज्या वेळेला या सृष्टीचा लय होतो, ही सृष्टी प्रलयाला जाते. ह्या सृष्टीत काही राहत नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश महत्त्व माया सब खलास होते, काही नाही राहत. फक्त सगळे हे जीव आणि त्यांचे संस्कार सूक्ष्म रूपाने ब्रह्मदेवाच्या हृदयात जातात आणि ब्रह्मदेवही अदृश्य होऊन भगवान शेषशाही भगवंताच्या हृदयात त्या ठिकाणी जातात आणि ते सुप्त रूपाने राहतात. भगवान आनंदाने झोपतात आणि प्रलय झाल्यापासून पुन्हा सृष्टीचा उदय होईपर्यंत हे सगळं निराकार निर्गुण अशा प्रकारचं असतं. ज्या वेळेला सृष्टीच्या उद्भवाची वेळ येते, उदयाची, सूर्योदय रात्र होऊन जसा सूर्योदय होतो त्याप्रमाणे प्रलयाची वेळ संपून सृष्टीचा उद्गम होण्याची ज्या वेळेला वेळ होते, अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे, आपण बघा, वेळ येते त्यावेळेला एक मंजूळ स्वर आकाशामध्ये घुमतात. भगवान शेषशाही पहुडलेले असतात आरामशीर आणि मंजूळ स्वर घुमतात. त्यावेळेला ते कुणाचे स्वर असतात तर श्रुती माऊली भगवंताला जाग करीत असते, उठवीत असते, भगवंताला उठवीत असते. जय 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 जामजित दोषगृभीत गुणा, जय 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 जामजित दोषगृभीत गुणा. त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त भगा
जगदोक साम खिल शक्यव बोधकते अग जगदोक साम खिल शक्यव बोधकते क्वचिद जयात्मनाच चरतो क्वचिद जयात्मनाच चरतो निज निचरे निगमः जय 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 जामजित दोष गृहीत गुणाम जय 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 जामजित दोष गृहीत गुणाम जय 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 जामजित दोष गृहीत गुणाम. शिरजोमाच्या सुंदर स्तुती करते. वेदस्तुतीच्या 50 श्लोकांचा अभूतपूर्व असलेला हा प्रथम मंत्र अशा प्रकारचा आहे. निरनिराळ्या उपपत्तींनी श्रुतीने भगवंताला विनम्र प्रार्थना करून जागवलेले आहे. काय म्हणते? जय 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 जही अजाम. जही अजाम. भगवंता तुमचा जय जय असो. कोण? श्रुती बोलते. भगवंता तुमचा जय जयकार असो. एक प्रार्थना आहे जही अजाम. अजाम म्हणजे माया. अजामेका लोहित शुक्ल कृष्ण. हां, ही श्रुती आहे बरं का. अजामेका लोहित शुक्ल कृष्ण ही श्रुती आहे. आणि अजामेका अजा म्हणता जन्म नाही हे माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत हे सूत्र थोडंसं कुठेतरी वापरलं आहे. तर अजा आजा म्हणजे शेळी अशा प्रकारची जी सगळीकडे चरते ती. पण आजा म्हणजे माया. अजाम जही. जही म्हणजे हिला समाप्त करा. श्रुती म्हणते, पण ती श्रुती स्वतः म्हणत नाही, सगळ्या जीवाचं प्रतिनिधित्व आपल्याकडे घेऊन म्हणते की जे जीव आता झोपलेले आहेत तुम्ही उठा आणि त्या जीवाचं कल्याण करण्याकरता त्या जीवांना त्रास देणारी, जीवत्वात ठेवणारी, जन्ममरण भोगविणारी जी माया आहे तिला जही, तिचा नाश करा. म्हणून जय जय तुमचा जय जयकार असो. जही अजाम या मायेचा तुम्ही नाश करा. जही अजाम जय अजाम दोष गृभीत गुणाम. ही गुणमयी माया आहे. हिच्यात गुण आहेत रजसत्वतम, पण हे म्हणायला गुण आहेत, वास्तवतेनं हे दोष आहेत. दोष आहेत. मायेच्या गुणाने जो पछाडला आहे तो अहंकारी बनतो, दोषी बनतो, पापी बनतो. म्हणून दोष गृभीत गुणात, दोष गर्भित अशा प्रकारचे गुण आहेत. दोषाच्या आत, गुणांच्या आत दोष आहेत. म्हणून हे दोष त्रास देतात. हां, समवरुद्ध समस्त भगा. आणि आपण म्हणजे भगवंताला म्हणते की आपण समस्त काय समवरुद्ध भगा. सगळे ऐश्वर्य, सगळी सत्ता, सगळी शक्ती, सगळं सामर्थ्य आपण आपल्याकडे अवरुद्ध करून ठेवलेलं आहे. आम्हाला माया त्रास देते, तिला नाश करण्याचा आम्ही विचार करतो, पण आमच्याकडे समस्त भगा हा हे कुठे? म्हणून आम्ही शक्तीही नाहीत. आम्ही देवा शक्तीही नाही, बाकुतेने करुणा, आम्हाला काही करता येत नाही. म्हणून देवा तुम्ही, तुमच्याजवळ सगळं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. समस्त भगा अग जग दोक साम खिल शक्य व बोधकते. आता अशा आपणाला संतुष्ट करून, आपणाला प्रसन्न करून, आपण आपली शक्ती, सामर्थ्य आणि भगभाग्य हे वापरून मायेचा निराश करून जीवाला मुक्त करण्याकरता तुम्ही प्रसन्न झाला पाहिजेत. तुमची शक्ती वापरायला तुम्ही तयार झाला पाहिजेत. त्याच्याकरता तुम्ही आमच्यावर प्रसन्न पाहिजेत. पण तुम्हाला प्रसन्न करण्याकरता आमची शक्ती त्या ठिकाणी नाही, आम्हाला ती शक्ती नाही. परंतु एक सोर्स आम्हाला असा आहे, श्रुती म्हणते की ज्यावेळी तुम्ही अवताराला येता, ज्या वेळेला तुम्ही विग्रह धारण करता, ज्या वेळेला तुम्ही छोटंसं कृष्णरूप, रामरूप धारण करता आणि त्यावेळेला ज्या लीला करता, आम्हाला ठाऊक आहे, श्रुती म्हणते की तुमच्या लीलांचं वर्णन करणाऱ्यावर तुमचं खूप प्रेम अशा प्रकारचं असतं. क्वचित जयात्मनाच चरतो नुचरेन निगमहा. बरं का? तर अशा प्रकारची श्रुती, निगम म्हणजे श्रुती म्हणते
की तुम्ही तुमच्या निर्गुण स्वरूपाला प्रसन्न करण्याची शक्ती आमच्याजवळ नाही, मायेचा निराश आम्हाला करायचा आहे, पण तुम्ही ज्या अवताराच्या लीला करता त्या लीलांचा आधार घेऊन त्याचं वर्णन करून आम्ही तुम्हाला प्रसन्न करण्याची इच्छा करतो. त्या लीलांच्या आम्ही केलेल्या वर्णनाच्या प्रसन्न होऊन तुम्ही आमच्या मायेचा निराश करून आम्हाला मुक्त करा. पण ते करण्याकरता तुम्ही अगोदर उठा, तुम्ही अगोदर जागे व्हा, तुम्ही अगोदर फ्रेश व्हा आणि तुम्ही आमची एवढी विनंती त्या ठिकाणी मान्य करा. म्हणून परब्रह्माला उठवण्याची, परब्रह्माला जाग करण्याची शक्ती ज्या श्रुतिवाक्यात आहे अशी श्रुती भगवंताला त्या ठिकाणी जागवते आणि त्यावेळेला भगवान हे त्या ठिकाणी करतात. म्हणून जगात श्रुतीस प्रामाण्य अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारे हे आरोपी कसं झालं आहे ही वेदस्तुती, नारायण नारदांचा संवाद, त्यानंतर शुकदेव आणि परीक्षिताचा संवाद आहे, त्याप्रमाणे पुढे वर्णन अशा प्रकारचं केलं. श्रुतीने भगवंताची प्रार्थना करते दरवेळेला प्रळयाच्या समाप्तीनंतर. मग भगवान त्या ठिकाणी उठतात, जागे होतात. मग भगवंताकडून सगळे जीव आणि सगळी सृष्टीची रचना भराभर वाढायला लागते आणि सगळं विद्यमान जग होऊन ते जीव सगळे जगात पूर्वसंस्कारानं येतात आणि त्या संस्कारानं भगवंतानं वेदशास्त्र पुराणं आणि निरनिराळे योगातिक भक्ती साधनं ते प्रचलित करून जो ज्याप्रमाणे ज्या साधनाचा अवलंब करतो तो त्या जीवदेशातून परमात्म्याला प्राप्त होतो प्रलयापर्यंत. अशा प्रकारची ही सृष्टीची प्रलय आणि उद्गम रचना अशा प्रकारची आहे. तर याला चेतना देण्याकरता श्रुती चेतना देते आणि श्रुतीने चेतना देण्यानंतर जे भगवंताचं चिदानंद रूप आहे ते या सगळ्यांना चेतविण्याचं काम करतो. अशी सुंदर संगती श्रीमद भागवतात आहे. तर तिथे गुणवृत्ती हे जे नाव आहे ते वेदाला दिलेलं आहे. तर इथे म्हणलं आहे कैसे झाले आरोपी गुणी गुणवृत्ती. गुणी गुणवृत्ती, आरोपी गुण कसे झाले, आरोपी गुण कसे झाले हे सांगणारी गुणवृत्ती म्हणजे वेदसंहिता अशा प्रकारची आहे. वेदानं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी गुणवृत्तीनं म्हणजे वेदानं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि असे गुणवृत्ती वेद भगवंताला उठवून या जगाची व्यवस्था तो कशी करतो हे आपल्याला सांगून, ज्या वेळेला ही गुणवृत्ती म्हणजे ही श्रुती माऊली, ज्या वेळेला माऊली म्हणते मी जसं देवा तुम्हाला पाहतो तशी श्रुती ज्या वेळेला तुम्हाला पाहते त्यावेळेला सगुण पाहता अंतरले गती. बरोबर आहे ना? सगुण पाहता अंतरले गती. तीच गुणवृत्ती म्हणजे तीच श्रुती माऊली ज्या वेळेला निर्गुणाचं वर्णन करते जमेल तसं हे सगळं करते आणि ती जेव्हा सगुणाला पाहते त्यावेळेला तिची गंती अंतरते म्हणजे ती शांत राहते. निर्गुणाच्या वेळेस जशी नीती म्हणते तशी इथेही अंतरते, गती पाहते. त्याचं कारण आहे एक, माझ्या सगुण पांडुरंगाला श्रुती जेव्हा पाहते त्यावेळेला तिला हे कळतं की भगवंताने निर्मिळलेल्या दृश्य रूपातलं हे रूप नाही आहे, हे दगडामातीचं नाही आहे, हे धातूचं नाही आहे, हे रूपागुणात बसणारं नाही आहे. तर ज्या भगवंताला मी उठवते, जो निर्गुण निराकार जे चिदानंद रूप या सगळ्यांना चेतविणारं आहे, तेच रूप याच्या रूपानं प्रगट झालं आहे हे जेव्हा त्या गुणवृत्तीला म्हणजे त्या श्रुती माऊलीला कळतं त्यावेळेला ती आणि त्या ठिकाणी शांत अशा प्रकारची राहते, शांत राहते. म्हणून श्रुतीच्या प्रामाण्यानं पांडुरंगाचं मूळ स्वरूपत्व प्रतिपादन करून शेवटी ज्ञानेश्वर माऊली बोलते बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नंदानंदनू, विठ्ठलू नंदानंदनू, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नंदानंदनू, आदि अंतु एकू पूर्ण सनातन गे माये. बाप रखुमा देवीवरू म्हणजे परमात्मा विठ्ठल हाच कोण आहे तर नंदानंदन आहे, नंदबाबांचा मुलगा आहे आणि नंदालाही आनंद देणारा आहे. म्हणजे आनंदकंद नंदनंदन आनंदकंद परमात्मा श्रीहरी पांडुरंग परमात्मा आहे. नंदाच्या पोटी जन्माला नंदाला का आनंद देतो? नंदस्त्वात्मजे उत्पन्ने जाताल्हादो महामनाहा
आहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिरलंकृत असं भागवताच्या दशमस्कंदात वर्णन आहे भगवंताच्या जन्मानंतर. तर नंदाला आनंद झाला का? तर नंद हे नाव हेही आनंदवाची आहे. तर नंदांचा हा स्वभाव आहे की ते प्रत्येकाला आनंद देतात. व्यवहारात सुद्धा आपल्याला प्रत्येकाला आनंद देता येतो. दुःख कोणालाच द्यायचं नाही, वाईट कोणालाच बोलायचं नाही. त्याचे दोष असले तरी ते दोष त्याला आपल्याला त्याचा राग येण्याचं काय कारण आहे? दुसऱ्याच्या दोषाला पाहून आपल्याला राग येतो आणि मग आपल्या दोषाला पाहून काय येत नाही? तो आला पाहिजे. म्हणून आपल्या दोषाबद्दलच आपण विचार करायचा, दुसऱ्याच्या दोषाचा विचार करायचा नाही. त्यातलं चैतन्य पाहायचं आणि त्याच्याशी समंजसपणे अनुकूल वागून त्याला जर आपण आनंद देऊ लागलो तर आपणच नंद बनतो. आणि जो लोकांना व्यवहाराच्या माध्यमातून सतत आनंदच देतो त्याच्या त्या देण्याच्या बद्दल परमात्मा त्याला आनंद देण्याकरता त्याच्या पोटी अवतरतो आणि त्याच्या अंगखांद्यावर खेळायला येतो. म्हणून नंदानंदनू बाप रखुमादेवीवरू नंदानंदनू. पुढे आदि अंती एकू पूर्ण सनातन गेम. या जगाच्या आधी पण तोच आहे, या जगाच्या अंती पण एक आहे. जग अनेकत्वानं भरले आलास तरी एकमेवाद्वितीय एक तोच आहे. आदि अंती एकू, आदि अंतू एकू. आणि तोच अपूर्ण नाही, तो पूर्ण आहे. आणि तो सनातन आहे. सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे जन्मला नाही, ज्याला आरंभ नाही झाला. सनातन आणि चिरंतन. जो मुळापासून आद्य स्वरूप आहे तो सनातन आहे आणि जो अविनाश आहे तो चिरंतन आहे आणि मध्ये तो व्यापक आहे म्हणून परब्रह्म आहे. असे त्याची लक्षण आहे. तर ब्रह्म सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा तुका ज्ञानोबरायांचा अभंग अशा प्रकारचा आहे. तसा सनातनत्व, एकत्व, पूर्णत्व, सगुणत्व, निर्गुणत्व हे सगळं माझा पांडुरंग अशा प्रकारचं आहे. म्हणून सनातन गे माये, मायेच्या सखीला ती सांगते की हा अशा प्रकारचा आहे. श्रुतीचं वचन, जगाची व्यवस्था, पांडुरंगाचं निर्गुण असलेलं निर्गुणपण, श्रुतीनं त्याची केलेली स्तुती, श्रुतीने निर्गुणाला पाहून तिची गती अंतरते आणि अशा प्रकारचा बाप रखुमादेवी विठ्ठल हा श्रुती प्रामाण्यानं परब्रह्म परमात्मा आहे. हा माऊली म्हणते माझा अनुभव आहे, श्रुतीचं प्रमाण अशा प्रकारचं आहे आणि तो तुमच्या आमच्यापुढे प्रत्यक्ष उभा आहे. जीव प्राण काया वाचा मन त्याला समर्पण करा, त्याचा भक्त त्या ठिकाणी बना आणि त्याची कृपा प्राप्त करून घेऊन आपली जीवनयात्रा आपण सफल करा. हा ज्ञानोबारायांचा दिव्य संदेश आपल्या चरणी त्या ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न करीत धन्य सेवा श्री माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच त्या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ. बाप रखुमादेवी वरू विठ्ठलू नंदानंदनू. 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 आदि अंतु एकू पूर्ण सनातनु गे माये. आदि अंतु एकू पूर्ण सनातनु गे माये. सनातनु गे माये. आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण. आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण. आदि अंति गुण सगुण निर्गुण. आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण. गुणासी अगुण भाव
अगुण भासतिना गुणासी अगुण भासतिना गुणासी अगुण गुणासी अगुण भासतिना भासतिना अधियन्ति गुण सर्वत्र निर्गुण अधियन्ति गुण सर्वत्र निर्गुण अधियन्ति गुण सर्वत्र निर्गुण आदियन्ति गुण सर्वत्र निर्गुण विठ्ठल 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज